चालू घडामोडी जुलै 2022 दिनविशेष या भागात आपण ऐकणार आहोत. 1. 14 मे आणि 8 ऑक्टोबर 2022 जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2022. दरवर्षी मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे साजरा केला जातो. 2022 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 14 मे 2022 रोजी तसेच 8 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2006 मध्ये स्थापन झाल्यापासून दरवर्षी अधिकृतपणे वर्षातून 2दा साजरा केला जातो. प्रथम तो मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि नंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. 2022 सालची संकल्पना डीम द लाईट्स फॉर बर्ड्स ॲट नाईट. 2. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 3. 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन. 4. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 5. 20 मे जागतिक मधमाशी दिन. 6. 20 मे जागतिक मापनशास्त्र दिवस 2022. 7. 20 मे अमेरिकेतील राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस. 8. 21 मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस. 9. 21 मे दहशतवाद विरोधी दिन. 10. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन. 11. 23 मे जागतिक कासव दिन. 12. 24 मे भारतामध्ये राष्ट्रकुल दिवस. 13. 25 मे जागतिक थायरॉईड जनजागृती दिन. 14. 25 मे आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालके दिन. 15. 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. 16. 29 मे संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. 18. 1 जून आंतरराष्ट्रीय पालक दिवस. 19. 1 जून जागतिक दुग्ध दिन. 20. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. 21. 8 जून जागतिक महासागर दिवस 2022. 22. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिवस 2022. 23. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. 24. 15 जून जागतिक ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जागरूकता दिवस. 1. 14 मे आणि 8 ऑक्टोबर 2022 जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2022. 2. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. आंतरराष्ट्रीय समुदाय कुटुंबांना किती महत्त्व देतो हे प्रतिबिंबित करण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज पाळला जातो. 2022 ची संकल्पना कुटुंबे आणि शहरीकरण फॅमिलीज अँड अर्बनायझेशन. कुटुंबाचे महत्त्व सांगण्यासाठी 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. संयुक्त राष्ट्राने 1980च्या दशकात कुटुंबाशी संबंधित समस्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये आर्थिक आणि सामाजिक परिषद सामाजिक विकास आयोगाने विकास प्रक्रियेत कुटुंबाच्या भूमिकेवर 1983 ठराविक शिफारसी केली. त्यानुसार हा दिन साजरा केला जातो. 3. 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन. संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU यांच्या नेतृत्वात दरवर्षी 17 मे रोजी जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना वृद्ध व्यक्ती आणि निरोगी वृद्धांत्वासाठी डिजिटल तंत्रज्ञान डिजिटल टेक्नॉलॉजीज फॉर ओल्डर पर्सन अँड हेल्दी एजिंग. 2005 मध्ये ट्युनिस येथे माहिती संस्थेच्या जागतिक शिखर परिषदेनंतर एक ठराव झाला आणि त्यातून 17 मे रोजी जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन साजरा करण्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने मान्यता दिली. हा दिवस यापूर्वी 17 मे 1865 रोजी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचा ITU स्थापना दिन म्हणून ओळखला जात होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने ITU मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या शहरात आहे.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या सामाजिक बदलांविषयी जागतिक जागृती वाढविणे आणि डिजिटल विभाजन कमी करण्यास मदत करणे. 4. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 18 मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने 16 मे ते 20 मे 2022 या कालावधीत संग्रहालयामध्ये आठवडाभराचा उत्सव आयोजित केला. यात राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नवी दिल्ली, मुंबई, बँगलोर, अलाहाबाद संग्रहालय प्रयागराज, इंडियन म्युझियम कोलकाता, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोलकाता, सालार जंग संग्रहालय हैदराबाद आणि नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम अंतर्गत विज्ञान शहरे आणि केंद्रे यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात साजरा करण्याची संकल्पना प्रथम इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमद्वारे मांडली गेली आणि 1977 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 2022ची संकल्पना संग्रहालयाची शक्ती, द पॉवर ऑफ म्युझियम्स. 5. 20 मे जागतिक मधमाशी दिन. जागतिक मधमाशी दिवस, वर्ल्ड बी डे, दरवर्षी 20 मे रोजी साजरा केला जातो. 2022ची संकल्पना बी एंगेज, सेलिब्रेशन द डायव्हर्सिटी ऑफ बीज अँड बी कीपिंग सिस्टीम्स. आधुनिक मधमाशी पालनाचे प्रणेते अँटोन जानसा यांचा जयंती दिन निवडण्यात आला आहे. अँटोन जानसा हे स्लोव्हेनिया मधील मधमाशा पाळणाऱ्या कुटुंबातील होते. अँटोनने युरोपमधील पहिल्या मधमाशी पालन शाळेत प्रवेश घेतला आणि पूर्णवेळ मधमाशी पालक म्हणून काम केले. त्यांचे डिस्कशन ऑन बी कीपिंग हे पुस्तकही जर्मन भाषेत प्रसिद्ध आहे. 6. 20 मे जागतिक मापनशास्त्र दिवस 2022. 20 मे हा दिवस जागतिक मापनशास्त्र दिवस म्हणून वर्ल्ड मेट्रोलॉजी डे साजरा केला जातो. मेट्रोलॉजी हे मोजमाप आणि त्याच्या वापराचे शास्त्र आहे. CSIRची नवीन दिल्ली स्थित राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीज, मेट्रोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया MSIच्या सहकार्याने 2022च्या जागतिक मेट्रोलॉजी दिनाचे आयोजन केले. 2022ची संकल्पना डिजिटल युगातील मेट्रोलॉजी इन द डिजिटल एरा. 1875 मध्ये मीटर करारावर स्वाक्षरी झाल्याच्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ जागतिक मापनशास्त्र दिन साजरा केला जातो. हा करार जगभरात सुसंगत मापन प्रणालीसाठी पाया प्रदान करतो. 7. 20 मे अमेरिकेतील राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस. जगभरात सर्वसामान्य लोकांपर्यंत संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती कोणत्या आहेत, त्यांचे मानवी अस्तित्वासाठी असलेले योगदान किती महत्त्वाचे आहे आदी माहिती प्रभावीपणे पोहोचावी आणि या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचविणे आणि पुढे त्याचे संवर्धन करणे या कार्यात सहभाग मिळवावा यासाठी 2006 सालापासून अमेरिकेत आणि जगभरात प्रत्येक वर्षी मे महिन्यातील 3ऱ्या शुक्रवारी लुप्तप्राय संकटग्रस्त प्रजाती दिवस साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 20 मे 2022 रोजी साजरा केला गेला. 8. 21 मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस. आंतरराष्ट्रीय चहा दिवस, इंटरनॅशनल टी डे 2022, दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. चहाच्या मळ्यातील कामगारांच्या सुरक्षितता, कामाची परिस्थिती, वाजवी व्यापार आणि चहाचे उत्पादन सुधारण्यासाठी शाश्वत वातावरण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. 1824 मध्ये बर्मा, म्यानमार आणि आसामच्या सीमावर्ती टेकड्यावर चहाची रोपे सापडली. ब्रिटिशांनी 1836 मध्ये भारतात आणि 1867 मध्ये श्रीलंकेत चहाचे उत्पादन सुरू केले. पूर्वी लागवडीसाठी बियाणे चीनमधून आले होते, परंतु नंतर आसाम चहाचे बियाणे वापरात आले. 9. 21 मे दहशतवाद विरोधी दिन. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स इलम LTTE च्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांनी 40व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले होते. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी देशाचे 6वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी 1984
ते 1989 या काळात काम केले. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन. 22 मे रोजी जगभरात जैविक विविधतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी साजरा केला जातो. 2022 सालची संकल्पना बिल्डिंग अ शेअर्ड फ्युचर फॉर ऑल लाईफ. जैवविविधतेच्या मुद्द्यावर समज आणि जागरूकता वाढवण्यासाठी 2000 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 22 मे हा दिवस जैविक विविधतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केला. यापूर्वी 1992 ते 2000 सालापर्यंत 29 डिसेंबर हा दिन जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. 2011 ते 2020 हा कालावधी संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे संयुक्त राष्ट्राचे जैवविविधता दशक UN डिकेड ऑन बायोडायव्हर्सिटी म्हणून घोषित करण्यात आले होते. 23 मे जागतिक कासव दिन. अमेरिकन कासव रेस्क्यू या ना नफा संस्थेद्वारे दरवर्षी 23 मे रोजी जागतिक कासव दिन वर्ल्ड टर्टल डे म्हणून पाळला जातो. 2022 ची संकल्पना सेलिब्रेट. ही संकल्पना प्रत्येकाने कासवावर प्रेम करा आणि त्यांना वाचवा असे सुचवते. जगभरातील कासव आणि त्यांच्या गायब होणाऱ्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कासव पृथ्वीच्या पर्यावरणीय रचनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सरपटणारे प्राणी जगभरातील विविध अधिवासांमध्ये टिकून राहण्यासाठी आणि भरभराटीसाठी ओळखले जातात. 24 मे भारतामध्ये राष्ट्रकुल दिवस. राष्ट्रकुल कॉमनवेल्थ दिवस हा पारंपरिकपणे राष्ट्रकुल गटातील 54 देशांमध्ये मार्चच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. तथापि भारत आणि काही इतर देश 24 मे रोजी हा दिन साजरा करतात. 2022 ची संकल्पना डिलिव्हरिंग अ कॉमन फ्युचर. कॉमनवेल्थ दिवस पूर्वी साम्राज्य दिन एम्पायर डे म्हणून ओळखला जात असे. पहिला साम्राज्य दिन 24 मे 1902 रोजी राणी व्हिक्टोरियाच्या जयंतीदिनी साजरा करण्यात आला होता. 1958 मध्ये एम्पायर डेचे नामकरण कॉमनवेल्थ डे म्हणून करण्यात आले. 1973 मध्ये रॉयल कॉमनवेल्थ सोसायटीने हा दिवस बदलण्याचा प्रस्ताव मांडला आणि मार्चमधील दुसरा सोमवार राष्ट्रकुल सचिवालयाने साजरा दिवस म्हणून निवडला. 25 मे जागतिक थायरॉईड जनजागृती दिवस. थायरॉईड रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचाराबद्दल जागरूकता आणि तो समजून घेण्यासाठी 25 मे रोजी जागतिक थायरॉईड जनजागृती दिन वर्ल्ड थायरॉईड अवेअरनेस डे 2022 साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना इट्स नॉट यू, इट्स युअर थायरॉईड. युरोपियन थायरॉईड असोसिएशन ETA प्रस्तावात 2008 मध्ये हा दिवस अस्तित्वात आला. पब्लिक हेल्थ अपडेट्सच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर 200 दशलक्षाहून अधिक लोक थायरॉईड विकाराने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे आणि यापैकी 50% प्रकरणाचे निदान झालेले नाही. थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या काम करू शकत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. विशेषतः 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. थायरॉईड ही फुलपाखरांच्या आकाराची ग्रंथी आहे जी कशाच्या पुढील भागात असते. ही ग्रंथी हार्मोन बनवते ज्याच्या मदतीने मेटाबॉलिझम नियंत्रणात राहते. जेव्हा हार्मोनची पातळी खूप कमी किंवा जास्त होते तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. वजनात बदल हे थायरॉईड विकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. वजन वाढणे हे थायरॉईड हार्मोन कमी होण्याचे संकेत देतात. त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात. दुसरीकडे थायरॉईडमुळे शरीरात जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होतात तर वजन खूप कमी होऊ लागते. याला हायपरथायरॉइडिझम म्हणतात. हायपरथायरॉइडिझम बहुतेक लोकांमध्ये आढळतो. 25 मे आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालके दिन. दरवर्षी 25 मे रोजी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालके दिन पाळला जातो. इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे. बालकांच्या अपहरणाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकणे, पालकांना त्यांच्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याबद्दल शिक्षित करणे आणि जे कधीही सापडले नाहीत त्यांचा सन्मान करणे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांचा उत्सव साजरा करणे ह्या दिवसाचे उद्दिष्ट आहे. हा जागरूकता कार्यक्रम ग्लोबल मिसिंग चिल्ड्रन्स नेटवर्कच्या संयोगाने चालवला जातो. 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. 2022 चा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस 28 मे रोजी साजरा झाला. 2022 सालाची संकल्पना मेकिंग मेन्स्ट्रक्शन अ नॉर्मल फॅक्ट ऑफ लाईफ बाय 2030.
या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी वी आर कमिटेड हॅशटॅग वापरण्यात येईल. मासिक पाळी स्वच्छता दिन प्रथम 2013 मध्ये जर्मनी ना नफा संस्था वॉश युनायटेडद्वारे स्थापन करण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये जागतिक स्तरावर तो सर्वप्रथम साजरा करण्यात आला. हा दिवस 28 मे रोजी साजरा केला जातो कारण मासिक पाळी सायकल सरासरी 28 दिवसाची असते आणि महिलांची मासिक पाळी प्रत्येक महिन्यात सरासरी 5 दिवस असते. 29 मे संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 29 मे 2022 रोजी जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस इंटरनॅशनल डे ऑफ UN पीस कीपर्स पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या ध्वजाखाली सेवा करताना आपले प्राण गमावलेल्या शांती सैनिकांचा हा स्मरण दिन आहे. 2022 ची संकल्पना लोक, शांतता, प्रगती, भागीदारीची शक्ती. पीपल, पीस, प्रोग्रेस, द पॉवर ऑफ पार्टनरशिप्स. 29 मे 1948 रोजी प्रथम संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेची स्थापना करण्यात आली. 1948 पासून 1,00,000 अधिक लोकांनी संयुक्त राष्ट्रीय शांतता अभियानात सेवा दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकांना ब्ल्यू हेल्मेट म्हणूनही ओळखले जाते. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. जागतिक तंबाखू विरोधी दिन वर्ल्ड नो टोबॅको डे 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना टोबॅको थ्रेट टू आवर एन्व्हायरमेंट. उद्दिष्ट जागतिक नागरिकांमध्ये तंबाखूच्या वापराचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, तंबाखूच्या साथीचा सामना करण्यासाठी WHO काय करत आहे आणि जगभरातील लोक त्यांचा हक्क सांगण्यासाठी काय करू शकतात याबाबत जागरूकता निर्माण करणे. 1987 मध्ये जागतिक आरोग्य सभेने WHA 40.38 हा ठराव मंजूर केला. त्यामध्ये 7 एप्रिल 1988 हा दिवस जागतिक धूम्रपान रहित दिवस म्हणून घोषित करण्यात आला. 1988 मध्ये WHA 42.19 हा ठराव पारित करण्यात आला. त्यामध्ये दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू मुक्तीचा दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. 18 1 जून जागतिक पालक दिवस. दरवर्षी 1 जून रोजी जागतिक पालक दिन ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना कौटुंबिक जागरूकता फॅमिली अवेअरनेस. उद्देश मुलांच्या जीवनात पालकांची भूमिका समजून घेऊन त्यांचे कौतुक करणे आणि दर्जेदार पालकत्व आणि कौटुंबिक जीवनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढविणे. पार्श्वभूमी 1980च्या दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी कुटुंबाशी संबंधित समस्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या ECOSOC शिफारशीच्या आधारे सामाजिक विकास आयोगाने कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंट विकास प्रक्रियेत कुटुंबाच्या भूमिकेवरील आपल्या ठरावात 1983-23 सरचिटणीसांना निर्णय घेणाऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याची विनंती केली. 2012 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1 जून हा जागतिक पालक दिवस म्हणून घोषित केला. 1 जून जागतिक दुग्ध दिन. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन 2001 सालापासून 1 जून हा जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना डेअरी नेट झिरो. पुढील 30 वर्षांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून आणि डेअरी क्षेत्राला शाश्वत करण्यासाठी कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून डेअरी नेट झिरो साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. दुधाला जागतिक अन्न म्हणून ओळखण्यासाठी आणि डेअरी उद्योग साजरा करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन वर्ल्ड फूड सेफ्टी डे जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा आहे. 2022 सालासाठीची संकल्पना सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य, सेफ फूड, बेटर हेल्थ. संयुक्त राष्ट्र महासभेने 2018 मध्ये महत्त्वाच्या अन्न सुरक्षा मुद्द्याबाबत जनजागृती वाढवण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिवस सुरू केला. जागतिक अन्न सुरक्षा दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने FAO सदस्य देश आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने संयुक्तपणे केली. WHOच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर दरवर्षी प्रत्येक 10 पैकी 1 व्यक्ती अन्नजन्य आजारांनी ग्रस्त आहे. 8 जून जागतिक महासागर दिन 2022. जागतिक महासागर दिन दरवर्षी 8 जून रोजी साजरा केला जातो. उद्देश लोकांना आपली उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी महासागराचे महत्त्व लक्षात आणून देणे. 2022 ची संकल्पना
रिव्हिटलायझेशन कलेक्टिव्ह ॲक्शन फॉर द ओशन हा दिवस पहिल्यांदा 2009 मध्ये साजरा करण्यात आला. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिवस 2022. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILO द्वारे 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिवस वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर म्हणून साजरा केला जातो. 2022 ची संकल्पना बालमजुरी समाप्त करण्यासाठी सार्वत्रिक सामाजिक संरक्षण युनिव्हर्सल सोशल प्रोटेक्शन टू एंड चाइल्ड लेबर. 2002 मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. हा दिवस सरकार, नियोक्ते, कामगार संघटना, नागरी समाज आणि जगभरातील अनेक लोकांना बालमजुरांची दुर्दशा आणि त्यांना मदत करण्यासाठी काय केले जाते याकडे लक्ष वेधण्यासाठी एकत्र आणतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. रक्तदानाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि रक्तदात्यांना धन्यवाद देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक रक्तदाता दिन 2022. वर्ल्ड ब्लड डोनेट डे 2022 हे यजमान राष्ट्र मेक्सिको आहे. हा जागतिक कार्यक्रम 14 जून 2022 रोजी मेक्सिको सिटी येथे होणार आहे. 2022 ची संकल्पना रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा. डोनेटिंग ब्लड इज अ ॲक्ट ऑफ सॉलिडॅरिटी. जॉइन द एफर्ट्स अँड सेव्ह लिव्स. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2004 मध्ये कार्ल लँडस्टेनरची जयंती 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून घोषित केला. 15 जून जागतिक ज्येष्ठावर होणारे अत्याचार जागरूकता दिन. जागतिक ज्येष्ठावर होणारे अत्याचार जागरूकता दिवस वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे दरवर्षी 15 जून रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. 2022 सालची संकल्पना डिजिटल इक्वॅलिटी फॉर ऑल एजेस. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठांच्या गैरवर्तन आणि दुर्लक्षावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय प्रक्रियांविषयी जागरूकता निर्माण करणे. हा दिवस एक वार्षिक कार्यक्रम आहे जो 15 जून 2006 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ एल्डर अब्यूज आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.